कर्जत खालापूर मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास कामांचा झंझावात नवीन वर्षात देखील कायमच आहे। सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर महेंद्र थोरवे यांनी मतदारसंघात सुरू असलेल्या विकास कामांचा झंझावात कायम ठेवला असल्याचं स्पष्ट होतंय। दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी कळंब जिल्हा परिषद वार्डामध्ये अनेक विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले। यासोबतच पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण देखील आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पार पडले। या विकास कामांसाठी तब्बल 3.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून उर्वरित कामे देखील येत्या काळात टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। नुकताच झालेल्या कार्यक्रमामध्ये मानिवली येथे अंतर्गत रस्ता तयार करण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। या रस्त्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी 7 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय। त्यानंतर वरई मानिवली रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून यासाठी 23 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। पोशीर येथे तलाव सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून या कामासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय। याच ठिकाणी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 4 लाख रुपये तर हनुमान मंदिराच्या संरक्षण भिंतीसाठी 12 लाख रुपयांचा निधी आमदार महेंद्र थोरवे यांनी उपलब्ध करून दिलाय। माले कातकरवाडी येथे सभामंडप बांधण्यासाठी 10 लाख रुपयांचा निधी देण्यात आला असून या कामाचेही भूमिपूजन करण्यात आले। तसेच सालोक कातकरवाडी येथे रस्ता तयार करण्याच्या कामासाठी तब्बल 1 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। याशिवाय वोलमन येथील जनजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन करण्यात आले। या योजनेसाठी 50 लाख रुपयांचा निधी देण्यात आलाय। गेली अनेक वर्षे या गावातील महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट आता थांबणार असल्याने महिलांनी यावेळी समाधान व्यक्त करीत आमदार महेंद्र थोरवे यांचे आभार मानलेत। कळंब गरुडपाडा हा रस्ता देखील आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आला असून 40 लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता। या रस्त्याचे उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले। आज संपूर्ण कळंब जिल्हा परिषद वॉर्डमधील विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ आज आयोजित केलेला आहे। सकाळपासून आपण या ठिकाणी मानिवली स्मारकापासून त्या परिसरातून गावातून त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। आज मानिवली स्मारकाकडे जाणारा हा रस्ता हा सुद्धा 23 लाखाचा आहे। 1 कोटी 40 लाख अशी विविध विकास कामे आज भूमिपूजन या ठिकाणी होत आहे। साधारण 3-3.5 कोटींच्या कामांचा आज या ठिकाणी भूमिपूजन होत असताना आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आता कोणत्याही क्षणी यांची आचारसंहिता लागेल आणि म्हणून जी कामे आता सुरू करायची आहेत ती तात्काळ सुरू झाली पाहिजेत। त्यासाठी या विविध विकास कामांचं आज या कळंब जिल्हा परिषद वॉर्डमध्ये भूमिपूजन होत आहे। खास करून त्याच्यामध्ये पोशीर तलावाचं सुशोभीकरण आपण त्या ठिकाणी करत आहोत। हे काम गेली कित्येक वर्ष प्रलंबित होतं आणि पोशीरच्या ग्रामस्थांची सुद्धा त्या ठिकाणी मागणी होती। तसं हा स्मारकाकडे जाणारा हा रस्ता आहे मानिवलीचा, हा सुद्धा खूप खराब झालेला होता। याच्यासाठी सुद्धा आपण 23 लाख रुपये दिलेले आहेत। असे विविध विकास कामे आज आपण कळंबपर्यंत त्या ठिकाणी भूमिपूजन करणार आहोत। या माध्यमातून जी विकास कामे रखडलेली होती त्यांना गती देण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत। खरं तर कळंब जिल्हा परिषद वाडा हा ट्रायबल भाग आहे। या भागाचा विकास अधिक गतिमान व्हावा या दृष्टीने दळणवळण असणारी व्यवस्था जी आहे, त्या गावागाव खेड्यापासून असणारे रस्ते जे आहेत हे रस्ते व्यवस्थित झाले पाहिजेत किंवा जी कामे प्रलंबित आहेत ती झाली पाहिजेत। या संदर्भात हा जो निधी आता उपलब्ध करून आणलेला आहे त्यातनं ही कामे या ठिकाणी होतील। पुढील काळामध्ये सुद्धा जास्तीत जास्त निधी या परिसरामध्ये या ठिकाणी दिला जाईल आणि कळंब जिल्हा परिषदचा विकास हा गतिमान या ठिकाणी केला जाईल। दरम्यान आमदार महेंद्र थोरवे यांची आमदारकीची दुसरी टर्म देखील मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव योगदान देणारी ठरेल असे नुकताच झालेल्या विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यावरून दिसून येत आहे। अरुण बैकर, वृत्त मराठी, कर्जत।